1937 मध्ये या वस्तीमध्ये काहीच नव्हतं. हे मी यासाठी सांगतो की 1950-52 मध्ये हा भाग मी बघितलेला असल्यामुळे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण ज्या ठिकाणी केवळ शेती होती त्या ठिकाणी आज घरं उभी झालेली आहेत आणि ती किमया सायंटिफिक सोसायटी आणि त्यांच्यासारख्या सहकारी घरबांधणीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची. सायंटिफिक कोऑपरेटिव्ह सोसायटी ही नागपुरातली अग्रगण्य संस्था 75 वर्षाची झालेली. व्यक्तीच्या आयुष्यातली 75 वर्ष आणि संस्थेच्या आयुष्यातली 75 वर्ष यात फार मोठा फरक असतो. 75 वर्ष एक व्रत एक वसा सातत्याने चालवणं हे संस्थेला कठीण असतं, पण सायंटिफिक सोसायटीला ते कठीण गेलं नाही, कारण पिढी दर पिढी त्याच नेटाने आणि त्याच समर्पणशीलतेने काम करणारी मंडळी या संस्थेला लाभली आहेत. आपण सोसायटीसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करावा असं माझी आपल्याला. स्वामीजींचा परिचय मी आपल्याला या ठिकाणी करून देणार. स्वामीजींचं नाव तसं सर्वतोमुखी आहे. आज पूजनीय स्वामीजींची मी दुपारी भेट घेतली त्यावेळेला त्यांच्या शब्दांचा आणि त्यांच्या वृत्तीचाही परिचय झाला. एका संन्यस्त वृत्तीतनं समाजाचं जागरण आणि प्रबोधन करण्याचं एक व्रत त्यांनी आचरलेलं आहे. त्यांनी चतुर्थाश्रम स्वीकारलेला आहे. त्यांना मी सहज विचारलं, तुमचं मूळ गाव कोणतं? ते म्हणाले, आम्हाला कुठलं गाव. त्यांना गाव नसलं तरी ते चेतना चिंतामणीचं गाव स्वतः आहेत हे त्यांच्याशी बोलताना निश्चितपणे लक्षात आलं. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यात तापी नदीच्या किनाऱ्यावर तरसाडा नावाचं गाव आहे, तिथे त्यांचा आश्रम आहे. सूर्यकन्या साधना कुटीर. तापी ही सूर्याची मुलगी आहे आणि तापीच्या किनाऱ्यावर असल्यामुळे सूर्यकन्या आणि सूर्य या नावाचं तेजाचं वेळ हे महाराजांना असलं पाहिजे स्वामीजींना, म्हणून त्यांनी आपलं नावही सवितानंदजी घेतलेलं आहे. सविता हे सूर्याचं एक नाव आहे, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. स्वामीजींनी गिरनार पर्वतावर अतिशय कठोर अशी साधना केलेली. ते देवीचे परमभक्त आहेत, तपस्या केलेली आहे आणि स्वामीजींनी परमपूजनीय शक्तिबालक परमहंस महाराज छपरा बिहार यांच्याकडून दीक्षा ग्रहण केलेली. स्वामीजींची पुस्तकं मी वाचल्यानंतर असं लक्षात आलं, त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं की समर्थ रामदास स्वामींनंतर आसेतू हिमाचल भारताचं दर्शन घेणारे हे दुसरे स्वामीजी आहेत. त्यांनी लोकांची दुःख जवळून बघितलेली आहे. अशा माणसांचं संतांचं काम हेच असतं की सर्वसामान्य प्रापंचिकाची दुःख दूर करण्यासाठी त्याला साधनेचा मार्ग सांगणं आणि या अनुभव समृद्धीचा आनंद सर्व जनता जनार्दन पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आपल्या अमृतवाणीतून ते लोकांचं प्रबोधन करत असतात. स्वामीजींची ग्रंथसंपदा ही मोठी आहे. स्तोत्रमंत्रांचं विज्ञान, सर्व सुखासी पात्र होई, जे आपण ज्या 16 संस्कारांचं वर्णन नेहमी करतो त्या संबंधीचं हे पुस्तक. नांदा सौख्य बरे. नवपरिणितांनाच नव्हे तर ज्यांच्या लग्नाला 40-40, 50-50 वर्ष होऊन गेलेली आहेत अशांना आजही हा ग्रंथ प्रबोधक आहे. अनेक ग्रंथ स्वामीजींच्या खात्यावर जमा आहे. आज त्यांनी जो विषय घेतलाय तो आहे रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. आपण घरामध्ये एखादं संकट आलं असेल, अस्वस्थता आली असेल तर सप्तशतीचा पाठ करण्याची प्रथा आहे. मी एक शंका स्वामीजींना विचारली की हा ग्रंथ आपण कसा निवडला. ते असं म्हणाले मला की श्रीमद भगवद्गीतेचा हा जीवनात मार्ग कसा चालावा हे प्रदर्शित करणारा ग्रंथ आहे, परंतु सप्तशतीवर तशा पद्धतीचं भाष्य अजून झालेलं नाहीये. सप्तशती हा केवळ काम्य व्रतांचा ग्रंथ नाही असं स्वामीजींचं स्पष्ट मत आहे. ऐहिक सुख मिळावे म्हणून देवीची साधना करण्यासाठी सप्तशती नाही असं ते आग्रहपूर्वक मला प्रतिपादन करत होते आणि त्यांनी हेही सांगितलं. त्याचविषयी मला लोकांना सांगा. ओम ज्ञानिनाम पिचेतांसी देवी भगवती सावलादा कृण्य मोहाय महामाया प्रयच्छति. दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेष जंतो स्वस्थै स्मृता मतिमती व शुभां ददासी. दारिद्र्य दुःख भय हा श्री जयंत काळे आणि त्यांचे सहकारी आपल्यासमोर भगवतीचं गीत सादर करतील. नमो देवी महादेवी शिवाय
ज्योत्स्नायै ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः कल्याणे प्रणतां बुद्ध्यै सिद्ध्यै कुर्मो नमो नमः नैऋत्यीभूतां लक्ष्मी शर्वाण्यै ते नमो नमः दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै आत्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः अतिसौम्यातिरुद्रायै नतास्तस्यै नमो नमः नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता भूतेषु जातिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रद्धा नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या भूतेषु नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः दशविध चमके गगनात गगनात आली आई भवानी स्वप्ना चमके गगनात दशविध चमके गगनात गगनात आली आई भवानी स्वप्नात आली आई भवानी आली आई भवानी भवानी स्वप्नात आली आई भवानी स्वप्नात आली आई भवानी स्वप्नात आली आई भवानी स्वप्नात सरळ भांग निळभुजंग वेणी सरळ भांग निळभुजंग वेणी काजळल्याली स्वप्नात कंकण
पापाची करावयागी तू लागी तू पावसी निर्वाणी लागी तू पावसी निर्वाणी ज्ञानरूपी पुत्र जाणून सद्भावाचा जोग मामा गेला त्याचा जोग मामा गेला त्याचा जोग मामा गेला. ओम श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये. हे आपले पायाचे फातडे का? मला लाज वाटते या पायाची. उलटा म्हणाला, अरे बेटा यात लाजायचं काय? हे तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाकीचे पशु वाळवंटात चालू देखील शकत नाही, आपण या पायामुळे पळू शकतो. आपले पाय देवाने विशिष्ट प्रकारे घडवलेले आहेत. आपण या पायाने पळू शकतो. बाकीच्या पशुला चालता देखील येत नाही. बाबा हे पोट आपलं असं कसं मोठं हो? मला लाज वाटते. हे वेगळा आणि देवाने आपला स्पेशल घडवलेलं आहे. आपण एकदा पाणी प्यालो तर 40 दिवसपर्यंत पाणी प्यायची गरज पडत नाही. दुसरा कोणी पशु असेल तर वाळवंटात 2-3 दिवसात मरून जाईल पाण्याच्या अभावाने. उंटाचा बाळ पुन्हा असाच काही प्रश्न विचारतो आहे. बाप अभिमानाने सांगतो आहे. बाळ थोडा गप्प बसला. वडील लोकांचा एक मोठा गैरसमज असतो की आम्ही लहान मुलांना गप्प करतो. खरं म्हणजे ते तुमच्या दया करून गप्प बसतात. हळूच मुलाला त्या बाळाने विचारलं, मग बाबा असं जर आहे की देवाने आपलं विशिष्ट घडवलेलं आहे म्हणून हे आपले पाय असे असं पोट आपलं असं, मग आपण या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवर या प्राणी संग्रहालयात काय करतो आहोत? जर आपले घडण त्या वाळवंटासाठी केलेली आहे तुम्ही या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये नागपूरसारख्या शहरामध्ये या प्राणी संग्रहालयामध्ये आपण इथे काय करतो आहोत? समजा सिंहाच्या पिलानं सिंहाला विचारलं की हे आपले नकाशी का, हे आपल्या दातांची रचना आहे सोळे हे असे का? शिकार करण्यासाठी. त्याची उत्तर. मग त्या प्राणी हे जर विचारलं तर आपण या प्राणी संग्रहालयात काय करतो आहोत? पक्षाने जर त्याच्या वडिलांना विचारलं, आईला विचारलं की आई हे पंख आपल्याला कशासाठी दिले देवाने? अरे आकाशात उडण्यासाठी. मग आपण या पिंजऱ्यात काय करतो आहोत? छान कल्पना आहे. विचार करत बसा घरी गेला आणि मग हळू स्वतःला विचारा की देवाने जर माणसाला विशेष बुद्धी आणि शक्ती समजदारी दिलेली आहे आणि हे सगळं जगत प्राणी संग्रहालय समजून विचारा मी इथं काय करतोय? हे जग काय?
फार वर्षापूर्वी कधी तरुणपिढीला माहिती नसेल, नाशिकचे एक लेखक डॉक्टर आबा वर्ती त्यांचं एक पुस्तक होतं राणीचा बाग म्हणून नाटक होतं. बसा, छान नाटक आहे राणीचा बाग. एका कवीची कविता आहे की लहान मुलांच्या गोष्टीमध्ये जे सांगितलं जातं की एका बाघाला गाढवाचं कातड मिळालं, सॉरी माफ करा उलटं झालं, एका गाढवाला बाघाचं कातड मिळालं. मग ते कातड ओढून ते गाढव बसलं. बाकीचे पशु तो वाघ बघून घाबरून पळायला लागले. पुढे काय झालं ते सांगायची गरज नाही. तो खुशीत ते गाढव ओरडलं, लक्षात आलं की गाढव आहेत. त्या कवीने म्हटलेलं आहे ही गोष्ट मला फारशी रुचत नाही. खरी गोष्ट ही आहे की जंगल माणसाचा चेहरा ओढून फिरत आहे. कटू वाटेल, कठोर वाटेल. खरी परिस्थिती ही आहे की जंगलाने माणसाचा मुखवटा धारण करून जंगल फिरत आहे. आम्ही त्याला सज्जन समजतो. जरा वरचा मुखवटा ओढून बघा आत काय दिसतंय तर. माफ करा कदाचित बोलण्यामध्ये थोडे कठोर शब्द येतील, पण कारण प्रवचन हे मनोरंजनासाठी नसतं. प्रवचन हे मनोअंजनासाठी असतं. डोळ्यात अंजन घातलं तर पाणी टपकेल पण डोळे साफ होतील. मनोरंजनासाठी नाही, अंजनासाठी. प्रवचन लोकांना प्रभावित करण्यासाठी नसतं. खेळांचे शब्दांचे खेळ, तत्वबंदी, विशिष्ट शब्दांची लयबद्धता लोकांना प्रभावित करण्यासाठी प्रवचन असत नाही, प्रकाशित करण्यासाठी असलं पाहिजे. आणि लोकांचं जीवन प्रकाशित करायचं असेल, डोळ्यात अंधन घालायचं असेल तर काही कठोर शब्द पण येऊन जातील. संन्यास घेऊन 35 वर्ष झाली. 1981 मध्ये संन्यास घेतला होता. 35 वर्षात फार ठिकाणी पण काही ठिकाणी प्रवचनात जातो. प्रवचन हे आम्ही आमचे कर्तव्य, एक ड्युटी समजून करतो, व्यवसाय केलेला नाही. आणि म्हणून आजपर्यंत गेल्या 35 वर्षामध्ये आम्ही कुठेही प्रवचनाचा एक पैसा स्वीकारलेला नाही. अशा करता की लोकांनी पुन्हा बोलवावं यांची आम्हाला काही आवश्यकता नसते. लोक किती चतुर असतात बघा. आम्हाला वाटतं आम्ही आलो, हॉल पुढून भरला असेल कारण ऐकण्यासाठी पुढूनपासून सोयीच होतं. आम्ही बघितलं उलटं किंवा मागचा भाग भरला होता की नाही वेळ तर मागच्या मागे पळून जाता येईल. तर नवीन येणाऱ्यांना पुढे खुर्च्या शोधायला लागत की कुठे आहेत. कृपा करून उद्या असं करू नका, आधी येणारे पुढं बसतात. आता एक वृद्धग्रस्त खुर्ची शोधते, पुढे जागा रिकाम आहे, मागच्या जागा भरलेल्या आहे, सोयीचं आहे, पळून जात आहेत मागच्या मागे. असं करू नका. बंधन नाही की ऐकलं पाहिजे, पण जेवढा वेळ बसा शांतीने बसा. जेवढा वेळ ज्याला आम्हाला सवय 8 वाजेची वेळ दिली आहे, 8 वाजून 1 मिनिटं होणार नाही आणि 7 वाजून 59 मिनिटावर थांबणार नाही. 8 म्हणजे 8. भागवतमध्ये कथा आहे. आम्ही मगाशी काय सांगितलं की लोकांना जर मनोरंजन न करता जर लोकांना काही शिकवायचं असेल, काही सांगायचं असेल, या महान संस्कृतीचा अभिमान उत्पन्न करायचा असेल, मधुर विषांत करून सांगतो, एक मनातली व्यथा सांगतो. कारण तुमच्याकडे बऱ्याचशा लोकांना हिंदू धर्माचा अभिमान आहे म्हणून मुद्दाम या विषयाशी संबंध नसला थोडीशी एक गोष्ट सांगतो. एक बोचक प्रश्न विचारण्यासाठी 1977-78च्या काळामध्ये आम्ही ऋषिकेशमध्ये होतो साधनेसाठी. थंडीचे दिवस. ऋषिकेशमध्ये आमची ठराविक वेळ होती आंघोळीला यायची गंगेवर. आम्ही गंगे किनारी चाललेलो होतो. ऋषिकेशला जर तुम्ही गेला असाल तर तिथे गोटे आहेत, वाळूने, रेती नाही आहे, दुसरे गोटे आहेत दगडाचे, आणि त्यावर चालणं अवघड पडतं. 5-7 होतं. आम्हाला सवय पडली गेली 35 वर्षात आम्ही पाय देखील काही घातलेला नाही. आम्ही चालत होतो आरामात. आवाज आला, लक्षात आला की मागं कोणतरी येत आहे. मागं कोणतरी येत आहे. एक उत्सुकतेने, एक जिज्ञासाने सहज मागवळून पाहिलं. 22-30 वर्षाची 2 तरुण मुलं, अंगावर भगवी वस्त्र, संन्यासाचा विषाद,
लक्षात येत होतं हे संन्यासाच्या वेशातली दोन पोरं भारतीय नाहीत, युरोप खंडातली दिसत आहेत, पाश्चात्य जगातली दिसत आहेत. त्यामुळे कुतूहल वाटलं की 22-23 वर्षे पोरं या वेशात. थांबलो, येऊ दिलो, विचारलं. एकाने सांगितलं मी नार्वेहून आलेलो आहे, एकाने सांगितलं मी डेन्मार्कहून आलेलो आहे. तुम्ही या बाहेर तिकडे कसं आला? स्वामीजी, आम्ही आमच्या देशात 15-16 वर्षा वयाच्या मध्ये संसाराचे जे सगळे विषय भोग आहे ते भोगायला सुरुवात होऊन जाते. सेक्स, ड्रग, जे काय असेल ते सगळं 15-16 वर्षापासून, त्याच्या आधीपासूनच 20-21 वर्षामध्ये जीवनाचा कंटाळा यायला लागला. वाटलं या जगात काही अर्थ नाही, हे काय जगत बसायचं सगळं. आणि शेवटी एकच विचार आला, आत्महत्या करावी. त्याच काळामध्ये आम्हाला भारतात आमचा एक मोठा बंधू आलेला होता. त्याने इथून आम्हाला गीता उपनिषद इंग्रजीतली पाठवली. ते वाचताना असं वाटलं की नाही, जगण्यासारखं अजून काहीतरी आहे, आयुष्य एवढंच नाही आहे. बायबलमध्ये देखील म्हटलेलं आहे, बॉडी इज मोर दॅन फूड अँड क्लॉथ, लाईफ इज मोर दॅन ड्रिंक अँड. एक फक्त खाण्यापिण्यासाठी, एक कपडा घालण्यासाठी शरीर नाही आहे, आणखी काहीतरी करायचं आहे. लक्षात आलं की आपण एवढं आयुष्य घालवलं, जे काय भोगले, पण जगण्यासाठी अजून काहीतरी कारण आहे. ईश्वराने आपल्याला पाठवले तर आणखी काही विशेष हेतूने पाठवलेलं आहे. ते गीता, ते उपनिषद, ते इंग्रजीचा वाचता असता फारसं कळालं काही नाही, पण एक उत्सुकता जागली की भारतात यावं. बोलतो आहोत, बोलता बोलता लक्षात गेलं आमचं की त्या दोन्ही मुलांना नीट चालता येत नव्हतं. तुम्हाला आधी सांगितलं की ऋषिकेशमध्ये दगडी गोटे आहेत, जसे गोड गोड पाय सटकतो, आणि त्यात थंडीचे दिवस. आमच्या लक्षात गेलं त्या दोन्ही मुलांच्या पायात काहीही नव्हतं. आम्ही अनवाणी होतो, पण आम्हाला सवय पडली होती. आणि तोपर्यंत आम्ही हिमालय भटकून आलो होतो. हिमालयात खूप भटकलेलो होतो, 17-18 पर्यंत हिमालय खूप भटकलो होतो. आमच्या पायाला सवय होती अनवाणी चालायची. त्या दोन मुलांना चालता येत नव्हतं, पाय छटकवते. म्हणजे सहज विचारलं की तुम्ही पायात काही घातलं का नाही? त्या मुलांनी आमच्याकडे बघितलं, उलट आम्हाला प्रश्न विचारला की स्वामीजी, तुम्ही हिंदू लोक मंदिरात जातात त्यावेळी पायामध्ये जोडा चप्पल घालून जातात? म्हणलं नाही, हे कधी शक्य नाही. कुठलाही हिंदू माणूस मंदिरामध्ये पाय जोड आणि चप्पल घालून जाणार नाही. म्हणाले आम्ही तेच सांगतो आहे. आम्ही ज्या भोगभूमीतून भारतात आलो तर आमच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट होती, आम्ही भारत नावाच्या कुठल्या भूखंडात जात नाही, आम्ही भारत नावाच्या कुठल्या देशात जात नाही, आम्ही भारत नावाच्या एका मंदिरात जातो. त्या मुलांचे शब्द सांगतो. आम्ही एका भौगोलिक तुकड्यावर आलेलो नाही, एका जमिनीच्या भागावर आलेलो नाही, एका भूखंडात आलेलो नाही, एका देशात आलेलो नाही. आम्ही भारत नावाच्या मंदिरात आलो आहोत हे भान ठेवून मुंबईच्या विमानतळावर उतरताना आम्ही आमचे जोडे चप्पल विमानाच्या सीट खाली सोडून तिथंच आम्ही अनवाणी उतरलो आहोत. विचार करा, ही दोन तरुण पोरं या भावनेने जगण्यासाठी काहीतरी मिळावं, जे भोग भोगण्यासाठी तुम्ही आमची आज तरुण पिढी भटकते आहे, पेपर देते, रेव पार्टी काय काय चाललेलं आहे, हे सगळं भोगून जीवनाची किती वेगळी दिशा मिळावी म्हणून या देशाला, संपूर्ण देशाला मंदिर समजून येत आहे. आमच्या कानाने ऐकले शब्द दिले आहेत. ती दोन मुलं आमच्या त्या ऋषिकेशा साधू संन्यासांकडे गेलीत, बसलीत, हे विचारायला गेली आणि त्याने गांजाची तिले पुढे केली. तर काय म्हणते, अरे बाबा गांजा राहू दे, याच्यापेक्षा पुढचं पिऊन आलेलो आहे, पुढचं सांग. काय सांगणार?
ते जे तुमच्याकडे आलेत आणि तुम्हाला तुमच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विचारले की तुमच्या संस्कृतीचे महानता काय आहे तुम्हाला विचारलं, काय उत्तर देणार? आम्ही पुण्याच्या प्रवचनामध्ये पुण्याच्या लोकांना एक कठोर प्रश्न विचारला होता की तुम्हाला पुणेरी लोकांनाच तुमच्या ज्ञानाचा एक अभिमान असो, आम्ही पुणे लोक, तुम्हाला जर ती 2 तरुण पोरी इथं आली असती, तुमच्यापैकी कोणी त्यांना घेऊन ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीला गेले से आळंदीला? सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलींनी जिवंत समाधी घेतली. आणि जिवंत समाधी हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही, त्यांच्या संस्कृतीत समाधी शब्दच माहिती नाही. जिवंत समाधी घेतली आणि त्या 2 मुलांचं तुम्हाला विचारायचं म्हणजे त्यांनी सुसाईड केली होती का हो? हा शब्द तुम्हाला खटके, तुम्हाला आवडणार नाही, चीड येईल म्हणायचं मला. एखादा नास्तिक माणूस ज्याला ज्ञानेश्वरांबद्दल आदर नसेल, श्रद्धा नसेल, भक्ती नसेल, त्याला देखील हा शब्द खटकेल. तुम्हाला सुसाईड नाही केली, जिवंत समाधी घेतली म्हणजे काय हो? आहे कोणी प्रश्न सांगणारा? सांगा. ती 2 पोरं जर तुमच्याकडून तुम्हाला विचारलं की ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली म्हणजे नेमकं काय केलं, ती सुसाईड नसेल, ती आत्महत्या नसेल, ती जर समाधी असेल, जिवंत समाधी असेल म्हणजे नेमकं काय? काय उत्तर द्या तुम्ही? त्या संस्कृतीची तुम्ही पायी का, त्या संस्कृतीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? काल आमच्याकडे इथले मोठे विद्वान डॉक्टर बांगडे आले होते. असा का विषय निघाला, अहो तुम्हाला तर संन्यासासाठी भगव्या रंगाचं वस्त्र का निवडलं गेलं ही माहिती नाही आहे की संन्यासासाठी हीच वस्त्र का? आम्हाला आमच्या संस्कृतीबद्दल काही माहिती नाही. मग अशा परिस्थितीमध्ये दुर्गा सप्तशीबद्दल काही माहिती नसेल तर आम्हाला आश्चर्य वाटत नाही. मूळ इशारा आहे तो. भागवतामध्ये कथा आहे, एक राजपुत्र त्या काळाचं जेवढं जग ज्ञात होतं ते सगळं जिंकलं, म्हणून त्याचं नाव सगळ्यांनी मूळ नाव बदलून त्याचं नाव सर्वजित, सर्वदमन ठेवलं. आणि सगळे त्या नावाने त्या राजपुत्राला ओळखायचे, सर्वजित किंवा सर्वदमन. आई कधीही त्याला त्या नावाने हाक मारत नसे. भागवतमधली कथा आहे. अलीकडे ते भारतामध्ये महाराष्ट्रात सगळीकडे रामायण भागवत एवढ्या कथा होत आहेत, एवढ्या कथा होत आहेत. या सगळ्या कथा भोऱ्यासारख्या आहेत. भोऱ्याजवळ गती आहे पण प्रगती नाहीये. तिला तिथे फिरत राहते. एक दशरथ राजा होता, त्या 3 राण्या होता, तिला तिथे फिरत राहते. त्या कृष्ण लीलामध्ये फिरत राहिले. आमच्या जीवनाशी संबंधित असलेल्या प्रश्नाची हे भागवत कथा, रामायण कथेमध्ये चर्चा नाही. रामाची कथा सांगितली जाईल, रावणाचं सगळं सांगितलं जाईल, पण विषश्रवा ऋषीच्या घरात रावणासारखा राक्षस का आला हे भागवत कथाकार सांगणार नाही, रामायण कथाकार सांगणार नाही. कश्यप ऋषी आहे, त्या ऋषीच्या पुढे हिरण्य कश्यपूसारखा राक्षस का आला? आपोआप काही घडलं नाही, काही कारण असली पाहिजे. आम्हाला माहिती नाही, फक्त माहिती की कश्यप ऋषीच्या घरात हिरण्य कश्यपी राक्षस आले आणि त्या हिरण्य कश्यपूच्या घरात प्रल्हाद सारखा भक्त का आला उत्तर माहिती नाही. आपोआप घडलं, काही कारणास्तव घडलं. कारण असली तरी आम्हाला माहिती नाही. आम्ही फक्त कथा ऐकतो आहे. भोवऱ्यासारखा फिरताय, गती आहे, प्रगती नाही. तिला तिथे फिरताय. जीवनाची संबंधित प्रश्नाची चर्चा नाही. आणि परिणाम राम शोधावा लागतोय तरी सापडणार, रावणाची संख्या वाढते. आमच्या ऋषीमुनी दिलेले गर्भाधान संस्कार आम्हाला माहिती नाही की गर्भाधान संस्कार काय होता. नाव देखील माहिती नाही. गर्भाधान संस्कार एक संस्कार आहे. कुठून सुप्रदा येणार? भागवतली ही कथा. आई त्याला सर्वदमन म्हणत नाही, त्याला सर्वजित म्हणत नाही, त्याच्या आधीच्या नावाने हाक मारते आहे. डिस्टर्ब होतो काय समजलं? सर्वजित. तो शेवटी आईला विचारतो की हे आई, सगळं जग माझं कौतुक करतो,
सगळे लोक मला सर्वदमन सर्वजित म्हणून ओळखतात. तू माझी आई असून तुला लेकराचं कौतुक नाही, तुला मुलाबद्दल अभिमान नाही, तुला मुलाला सर्वदमन सर्वजित म्हणावंसं वाटत नाही, मी एवढा पराक्रम केला त्याचं काहीच कौतुक नाही. आई म्हणाली, बाळ, जगाला जिंकणं सोपं आहे, स्वतःला जिंकणं अतिशय अवघड आहे. ज्या दिवशी तू स्वतःला जिंकशील त्या दिवशी तुला मी सर्वजित म्हणेन, सर्वदमन म्हणेन. आणि स्वतःला जिंकण्यासाठी बाहेरच्या जगाला जिंकण्याला 1 दिवसाचं, 1 महिन्याचं, 1 वर्षाचं युद्ध पुरं झालं. स्वतःचं स्वतःला जिंकायचं असेल रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. मग ते युद्ध एका दिवसात संपणार नाही, आयुष्यभर लढावं लागणार, आयुष्यभर. त्याला कारण आहे मनाची कुटिलता. काल मला रेल्वेने एका प्रश्न विचारला, त्याचा व्यक्तिगत प्रश्न होता, सांगत बसत नाही सगळं. कार्यकर्ता आहे तरी मनामध्ये वासना विकार येऊन जातात, जीवनवृत्ती आहे, वासना विकार थांबवू शकणार नाही, येणार. काय ना, भोजनाने. उपाशी राहणं शक्य नाहीये, उपाशी राहणं शक्य नाहीये, भोजन करावं लागेल, तुम्ही असो का आम्ही असो. भगवान कृष्णाने गीतेत म्हटलेलं आहे, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. काम आणि क्रोध रजोगुणातून उत्पन्न होतो. हा रजोगुण कुठून येणार? भोजनातून येणार. तुम्ही कितीही प्रयत्न केला सात्विक भोजनाचा तरी रजोगुण उत्पन्न होणारच. थोडा विषय आता समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सत्वगुणामध्ये कार्यशक्ती नाही, तमोगुणामध्ये कार्यशक्ती नाही. त्यामुळे जे प्रवचनकार कीर्तनकार तुम्हाला सांगतात की राक्षस म्हणजे तमोगुणी, खोटं आहे. कारण तमोगुणामध्ये एक जडता आहे, एक सुसुप्त अवस्था आहे. कार्यशक्ती रजोगुणात आहे. हा रजोगुण कोणत्या दिशेला जातो? रजोगुण एक इंजिन आहे. सत्वगुण कदाचित फर्स्ट क्लासचा डबा असेल, 3 टायर AC चेअर असेल, पण त्याला स्वतःची गती नाही. तमोगुण मालगाडीच्या डब्यासारखा असेल, त्यालाही स्वतःची गती नाही, गती इंजिन मध्ये असेल. हा रजोगुण जर सत्वगुणाशी जुळला तर तुमची देवत्वाकडे वाटचाल होईल. हा रजोगुण तमोगुणाकडे वळाला तर राक्षसकडे वाटचाल होईल. राक्षस आकृती नाही, कृती आहे. त्या लहान मुलाच्या गोष्टी डोक्यातून काढून टाका की तो भयंकर मोठा राक्षस होता, असं जर असतं तर आजच्या सायन्सच्या भाषेत कृष्णाचे जीन आणि कंसाचे जीन्स एकच असतील. मामा होता ना, कृष्ण एवढा चित्ताकर्षक आहे तर कंस एवढा भयंकर कसा असू शकेल? आणि कंस एवढा भयंकर असेल तर कृष्ण असा चित्ताकर्षक कसा असेल? कर्षे इति कृष्ण. सायन्सचा भाषा सांगायचे तो मामा होता. म्हणजे दोघांचे जीन्स सारखे होते, मग दोघांची आकृतीत भिन्नता कशी शक्य आहे? राक्षसी कृती आहे, आकृती नाही. राक्षसी वृत्ती आहे, संस्कार आहे, कुसंस्कार म्हणा, आकार नाही. राक्षसी स्वार्थाची घट्ट माया आहे, काया नाही. ती काया नाहीये, ती स्वार्थी वृत्तीची घट्ट माया आहे, ते एक संस्कार आहे. आणि म्हणून राक्षस आपल्या स्वरूपात देखील असू शकतो. राक्षस बाहेर शोधायला जाऊ नका, आत असेल तो शोधायचा आहे. आणि तो जर तुम्हाला सापडला तर मग त्याच्याशी लढावं लागणार आहे. आणि तिथं मग सुरू होतो रात्रंदिन आम्हा युद्धाचा संसार. मग नागपूरवासियांनी सापाला जरूर पाहिलं असेल, पण भीती वाटत असेल, पाहिलाच असेल साप, पण सापाला बिळात जाताना पाहिलं नसेल.
कारण बिळच पाहिजे नाहीच. कारण सिमेंट काँक्रीटच्या जंगलामध्ये बिळ कुठं सापडणार सापाची? साप असा वेडा बाकडा चालेल, असा 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 असा. पण त्याला बिळात जायचं असेल तो असा असा चालून बिळात जाऊ शकणार नाही, तर सरळ जावं लागेल. सरळ गेला तर तो बिळात जाऊ शकेल, असा असा पण बिळात जाणार नाही. कोणातरी एका पाश्चात्य विचारवंताला कोणी विचारलं सगळ्यात उत्तम प्रवास कोणता? आता छान उत्तर दिलं त्याने, घराकडचा. घरी परत येण्याचा प्रवास सगळ्यात उत्तम प्रवास. तुम्ही काश्मीरला जा फिरायला, 8 दिवस 15 दिवस कंटाळून जाल, घराची आठवण येईल. मग कशी जशी जागा मिळेल, निदर्शन मिळव नको मिळव, घरी परतायचं. सगळ्यात उत्तम प्रवास घराकडचा. आणि पशु देखील, पाळलेले पशु देखील, गाय म्हशी सकाळी जाताना हळूहळू चालतील, बैल हळूहळू बैलगाडी खेचतील. त्यावेळी संध्याकाळी घरी परतायचे असेल त्यांच्याही पायात गती असते, त्यांनी करता घरी परतायचं आहे. शेतकऱ्यांना विचार, बैलगाडी संध्याकाळी घरी लवकर येते, गती असते पायामध्ये. सगळ्यात उत्तम प्रवास घरचा. प्रश्न एवढाच आहे, सुरुवातीला आम्ही म्हणालो तुम्ही या प्राणी संग्रहालयात काय करता आहात हे जे विचारलं. मग या प्राणी संग्रहालयातून बाहेर पडायचं असेल तर माझं स्थान कोणतं? त्या उंटाचं स्थान जसं वाळवंटात, त्या पक्ष्यांचं स्थान जसं आकाशात, तसं तुमचं स्थान कोणतं? न तद्भासते सूर्यो न शशांको न पावका यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. हे जर तुमचं धाम असेल, या घराकडे परत जायचं असेल, सापाला त्या घरात परत जायचं असेल तर वाकडी गती सापाची घराकडे नेऊ शकत नाही, सरळ जावं लागेल. आम्ही अनेक वेळा मुलांना विचारतो सरळ रेषेची व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्ट्रेट लाईन्स? 2 बिंदूतला कमीत कमी अंतर. सरळ रेषा म्हणजे काय? 2 बिंदूतलं कमीत कमी अंतर. मग आम्ही आयल्या मंदिर आम्हाला सांगितलं, काही लोकांना हे रिपीट होईल. एक चित्रकाराने प्रदर्शन लावलं होतं, एकदम चित्र प्रदर्शन पाहत होता. एका चित्राजवळ थांबला, वा वा काय छान चित्र आहे, माझ्या तोंडात पाणी सुटलं. बिचारा चित्रकार मागच उभा होता, त्याने डोक्याला हात मारला. अरे तुला पाणी सुटण्यासारखं काय या चित्रामध्ये? साहेब मला जिलेबी खूप आवडते आणि चित्र जिलेबीचं आहे ना, गोड गोड गोड. मला हे चित्र पाहून जिलेबीची आठवण झाली म्हणून तोंडात पाणी आलं. तोंडात बाबा रे, ही चित्र जिलेबीचे नाही, ही मॉडर्न आर्ट आहे, ही मनाची गुंतागुंत दाखवलेली आहे, ही मनाची गुंतागुंत आहे. होय, तुमचं मन असंच गुंतागुंतीचं आहे. ह्या मनामध्ये छलकपट आहे, सरळता नाहीये. किती छलकपट आहे? एक छोटीशी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. नेहमीच्या अनुभवाने लोक मंदिरात जातात, छानपणे प्रेमाने आरती गातात, ओम जय जगदीश हरे, आणि त्या आरतीमध्ये मध्येच येतं तन मन धन तेरा सब कुछ है तेरा, तेरा तुझ को अर्पण क्या लागे मेरा. खूप प्रेमाने म्हणतात. आरती संपते, आरतीची थाळ तुमच्या पुढे येते, खिशात हात घालतात, 5 रुपयाचा शिक्का आला तर सोडून देतात, 8 शोधतात. का? तन मन धन तेरा सब कुछ है तेरा, तेरा तुझ को अर्पण क्या लागे. बोलतात आरती, पण ते 5 रुपयाचा शिक्का खिशातून निघणार नाही. आणि काही लोक एवढे चतुर असतात, तिथे 5 रुपयाचा शिक्का काढते, टाकते, 4 रुपये उचलून खिशात टाकून घेते. दोन्ही फायदे झाले, देवाला आरती टाकलं आणि सुटे पैसे मिळाले. हे सुटे पैसे तंगी. ही मनाची कुटील गती सगळ्याच क्षेत्रामध्ये. मग या मनाला ही जोपर्यंत ही कुटील गतीने असं वाकडं तिकडं गुंतागुंतीचं आहे, ईश्वर शक्य नाही प्राप्त. मग तुमच्या त्या ईश्वरामध्ये कमीत कमी अंतर करायचं असेल, एकच उपाय सरळ होणं. सरळ रेषा, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. तुमच्या ईश्वरामध्ये कमीत कमी अंतर करायचं असेल, सरळ व्हावं लागेल. साधू होणं सोपं आहे का? साधू व्हायला फक्त कपडे बदलावे लागतात. सरळ होणं कठीण आहे का? त्याला स्वतःला बदलावं लागतं. स्वतःला बदलायला खेळ सरळ होता येत नाही. आणि स्वतःला बदलणं म्हणजे काय? रात्रंदिनामा युद्धाचा अभ्यास. सात्विक गुणामध्ये कार्यशक्ती नाही. लक्षात घ्या गमत. आम्ही नुसतं कथा ऐकतो. विश्वामित्र ऋषी गेला दशरथ राजाकडे,
आणि यज्ञाच्या रक्षणासाठी रामाला त्या रामाला धनुष्यविद्या कोणी शिकवली हो? सुद्धा विश्वामित्राने. मग विश्वामित्राला त्या धनुष्यविद्या येत होती, मग यज्ञाच्या रक्षा त्याने सुद्धा का करून घेतली? कोणी कथाकार सांगणार तुम्हाला? नाही सांगणार, काय त्यालाच माहिती नाही. विश्वामित्राने धनुष्यविद्या रामाला शिकवली आणि रामाकडनं यज्ञाची रक्षा करून घेतली, पण स्वतःच्या यज्ञाची रक्षा विश्वामित्र करू शकले नाही, कारण ते ज्या सत्वगुणात प्रतिष्ठित आहे त्या सत्वगुणामध्ये युद्ध शक्य नाही. बलिराजाशी युद्ध करायचं नाहीये, बलिराजाकडनं भिक्षा घ्यायची आहे, म्हणून वामनाचा अवतार ब्राह्मणाच्या घरात झालेला आहे कश्यप ऋषीकडे, कारण भिक्षा मागायची, युद्ध करायचं नाहीये. रावणाशी युद्ध करावं लागणार आहे, म्हणून रामाला क्षत्रियाचा अवतार घ्यावा लागला रजुगुणासाठी. आठवत मी काय सांगतो? कृष्णाला क्षत्रिय घराण्यात यावं लागलं रजुगुणासाठी. विश्वामित्र रामाला धनुष्यविद्या शिकवत आहे, स्वतः यज्ञाची रक्षा करू शकणार नाही, कारण त्याच्यासाठी असलेला रजोगुण कुठून आणायचा? राक्षस जर आले तर त्यांनी धनुष्यविद्या शिकून टाकली असती. तमोगुणामध्ये देखील काही कार्यशक्ती नाही, मग त्या तो रजोगुण आहे. हे नीट समजून अशा करता घ्यायचे की दुर्गा सप्तशतीचे रस समजून घ्यायचे असते, त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. हा रजोगुण ज्यावेळी सत्वगुणाकडे जाईल त्यावेळी तो इंद्र होईल, आणि हा रजोगुण ज्यावेळी तमोगुणाकडे वळेल तर तो महिषासुर होईल. महिषासुर आणि इंद्र यामध्ये काही फरक नाही, दोघांमध्ये रजोगुण आहे, दिशा फक्त सत्व आणि तमाकडची आहे. म्हणजे एकाच वेळी तुमच्यामध्ये इंद्र पण आहे आणि तुमच्यात महिषासुर पण आहे, आणि हा रोज उत्पन्न होणार आहे, रोज. लोकांना की सप्तशतीमध्ये काय असेल, थोडंसं एक रसाचं उद्घाटन करून जातो, पुन्हा महिषासुर परत येतो. सप्तशती हा साधनेचा ग्रंथ आहे असं लोकांना वाटतं खरं. मग अशी यांनी विषय काढला होता एकदा पूर्वकाळी. आम्ही त्यांना म्हणालो की दुर्गा भगवद्गीतेवर जवळजवळ 150 टीका असतील, अगदी आधी शंकराचार्यापासून आतापर्यंत, पण सप्तशतीवर टीका नाहीच. आणि आम्ही हा विषय अशा काठचा निवडला इथं की तुमच्यामध्ये जे विद्वान लोक बसले असतील, संस्कृतचे जे साधक असतील, त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी की तुम्हाला जर या विषयावर काही मदत करता आली, पण आम्ही संस्कृतीचे जाणकार नाही हो, आम्हाला संस्कृत भाषा येत नाही, आधी सांगतोच. आम्हाला ग्रंथ लिहायचे, भाष्य लिहायचे, आणि ते भाष्य साधनेच्या दृष्टीने लिहायचं आहे. 3 चरित्र आहेत, प्रथम चरित्र, मध्यम चरित्र, उत्तर चरित्र. 3 चरित्र ऋषी आहे. पहिला चरित्र ऋषी आहे ब्रह्मा ऋषी, मधला विष्णू, आणि तिसरा चरित्र रुद्र ऋषी. आपल्या पुराणामध्ये ब्रह्मा विष्णू महेश देवतेच्या रूपाने आलेले आहेत. कुठल्याही पुराणामध्ये ब्रह्मा विष्णूंना ऋषी म्हटलेलं नाही, फक्त सप्तशती आहेत. मग इथं ऋषी सुद्धा काय काही ते ज्ञानाच्या संदर्भात आहे, क्रियाशक्तीच्या संदर्भात नाही. मग 3 चरित्र, हे 3 ऋषी, मग 3 ऋषी काय सुचवत आहे? ब्रह्मा ऋषीचा संबंध ब्रह्मग्रंथीशी आहे, विष्णू ऋषीचा संबंध विष्णू ग्रंथीशी आहे, आणि रुद्र ऋषीचा संबंध रुद्र ग्रंथीशी आहे. या 3 ग्रंथी जोपर्यंत तुटत नाही, ईश्वर साक्षात्कार शक्य नाही. आणि प्रत्येक चरित्र जे आहे त्या चरित्रामध्ये, प्रथम चरित्रामध्ये ते ब्रह्मग्रंथी कशी तोडायची याचा रस सांगितलेला आहे. मध्यम चरित्रामध्ये ती विष्णू ग्रंथी कशी तुटेल ते सांगितलेलं आहे, सांगण्याची भाषा वेगळी आहे. आणि उत्तर चरित्रामध्ये रुद्र ग्रंथी तोडण्याची रस दिलेली आहे. पण ते अनाधिकाराच्या हातात जाऊ नये म्हणून ऋषीमुनीने खूप जतन केलं. तुम्ही जे नुसते शब्द पकडून बसलात, एक श्रीमंत माणसाला 4 मुलं, खूप धनसंपत्ती, तो गेला मेला बिचारा. 4 मुलं कधी कमवले नव्हते, बाप कमाई, ती फार मोठी घोडचूक करतात, फार मोठी घोडचूक. आमचं धर्मशास्त्र सांगतं की मुलाला त्याचा पायावर उभारण्यास लायक करा, त्याचे पैसे गोळा करून बँकेत ठेवायची गरज नाही. पण तो जर लायक निघाला तर त्याला तुमच्या पैशाची गरज नाही, आणि नालायक निघाला पैसे ठेवणार नाही. 2 दिवसांची नकाम आहे. तू तर लायक निघाला स्वतःच कमवून घेईल की,
आणि लायक नाही निघाला, तू किती कमवून ठेवलंस हे संपून टाकणार आहे. कशा कसं आहे करताय? आमच्या धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही. सगळे पैसे जेवढे होते संपले, खायचे मारामार. हे काहीतरी डोक्यात आलं की अरे आपल्या ब्रँडचे खूप पैसे होते, आपले तर फार थोडे पैसे खर्च केले, अजून काहीतरी धमसंपत्ती कुठेतरी असली पाहिजे. एवढे तर पैसे फार थोडे नाही, एवढे खूप होते. ते कागदपत्र शोधत बसले आणि एका कागदपत्रामध्ये त्यांना उल्लेख मिळाला की गंगा आणि यमुनेच्या मध्ये एवढी मोठी रक्कम ठेवलेली आहे. आता सगळ्या डोक्याला हात मारला. गंगोत्रीपासून गंगा येणार प्रयागपर्यंत आणि यमुनोत्रीपासून यमुना येणार प्रयागपर्यंत. आता एवढा गंगा आणि यमुनेचा त्या हिमालयापासून प्रयागपर्यंत एवढा मोठा भाग, एवढी गावं, एवढी शहरं, एवढी खेडी गावं, एवढे लाखो लोक. काय वडिलांनी पागलपणा केला. कोणत्या गावात तेही सांगितलं नाही, कोणत्या माणसाकडे तेही नाव नाही. गंगा आणि यमुनाच्या मध्ये एवढी सोनं ठेवलेलं आहे. रडायला लागले. केवढ्या संपत्तीचा मालक असून भिकारी. एखाद्या सांगितलं की आपल्या वडिलांचे एक मित्र आहेत, त्यांना माहिती असते, विचारू कुठल्या खेडेगावात कोणत्या माणसाकडे गेले. त्याने कान उघडणी केली, प्रतिज्ञा केली म्हणून की आम्ही आता चांगले वागणार, व्यसना सोडणार, सरळ मार्गाने जाणार. त्यांनी विचारलं तुमच्या वडिलांना गायी पाळायची खूप हौस होती, गायी पाळल्या होतात? हो खूप गायी होतात, आम्ही सगळ्या विकून टाकल्याच. त्यामुळे त्यांना 2 गायी खूप आवडत्या होतात? हो आवडत्या होतात. त्यांची नाव आठवतात? हो, ते एका गायला गंगा म्हणायचे आणि एकाला यमुना म्हणायचे. मग या 2 गायी त्या खुंटेवर बांधायच्या, 2 खुंटेमध्ये शोधा. ज्या खुंटीवर काय गंगा बांधायचे, दुसऱ्या कुठं यमुना बांधायचे, या 2 खुंटीच्या मधली जी जागा आहे तेवढी खवता, तिथं त्याची करते गंगा यमुनामध्ये. ऋषी म्हणजे एक सांकेतिक भाषा होती. किती सांकेतिक भाषा. आज मोठमोठे ग्रंथ लिहितात ठोकळे, आणि त्या वाचनाला आपल्याला एवढंच कळतं की आपलं काही कळालं नाही. लिहिणारा खूप मोठा विद्वान होता एवढंच कळतं की लिहिणारा खूप मोठा विद्वान होता, काय लिहिलं ते कळालं नाही. ऋषीने किती शब्दाची कंजूशी करायची, कंजूशी. मध्यम चरित्रामध्ये इंद्राचा उल्लेख पुरंदर म्हणून केलेला आहे. पुरंदर, पुरंदर म्हणजे किल्ल्यात राहणारा. या शरीराला देखील पूर म्हणतात. आणि ही जे 9 द्वारे आहेत हे पूर आहे. वेगळा विषय किंवा ते सुखवात नंतर जाऊ. मध्यम चरित्रामध्ये इंद्रासाठी पुरंदर शब्द वापरलेला आहे. त्याच्यावर महिषासुरचं आक्रमण झालं, तो पुढचा श्लोक नंतर घेतो आहोत. महिषासुरचं आक्रमण झालं, इंद्र हारला. मग राज्य परत मिळवण्यासाठी भगवतीच्या शरणी गेला. माणूस असो की देवता, जोपर्यंत तुमचा जीव भाव आहे, जीवत्व आहे, आत्मज्ञान झालं नसेल. इंद्र आत्मज्ञानी नाही, तो फक्त देव आहे. आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही, ब्रह्मज्ञान होत नाही, जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत तो माणूस आणि देवता फरक काही नाही. माणसाचा एक बाजू तुम्ही अनुभव बघा. ज्ञानेश्वरांमध्ये एक ठिकाणी उल्लेख आहे की एखाद्याला उद्या सकाळी फाशीची सजा द्यायची असेल आणि त्याच्या त्या काळ कोठडीमध्ये रंभा मेनकाला आणून उभं केलं तर तो ढुंकून देखील पाळणार नाही. कारण उद्या सकाळी फाशी, एका डोक्यात उद्या सकाळी फाशी. त्याला खाणं आवडणार नाही. त्याला म्हणा की तुला भजी आवडते, भजी करून खाऊ. त्याला भजी आवडणार आहे, त्याला श्रीखंडपुरी आवडणार आहे, काही खावंसं वाटणार नाही. रंभा मेनका आणून त्याला ढुंकून पाहणार नाही. जीवनात जेव्हा जेव्हा तुमचा संघर्ष येईल, व्यक्तीच्या जीवनात, पारिवारिक जीवनात किंवा देशाचा, विषय भोगाकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा जेव्हा संघर्ष संपेल, प्रवृत्ती विषय भोगाकडे होईल. शांतीच्या काळामध्ये लोक विषय भोगाकडे वळतात. आणि म्हणून प्रकृती अधूनमधून युद्ध उभी करून देते. विषयभोगाकडे माणूस वळतात. इंद्राला तर ते इंद्रपद परत मिळालं, महिषासुर मारला गेला, संघर्ष संपला. आणि जिच्या कृपेने इंद्रपद मिळालं,
जिच्या कृपेने महिषासूर मारला गेला, त्या भगवतीचे चरणाची शरणागती सोडून तो इंद्र विषयभोगी झाला. आणि हे सगळं सांगणारा ऋषीमुनी 10-15 श्लोक लिहिले नाहीत. 5व्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकात शब्द आहे शचीपते. एकच शब्द शचीपते. काय इंद्राला दुसरी नावं नव्हती? खूप नाव होती. हा शब्द का निवडला? शची त्याची इंद्राणी. म्हणजे हा पुन्हा फक्त विषयभोगी जंतू झाला, भगवतीला विसरला, पुन्हा विषयभोगाकडे वळाला. आणि म्हणून इंद्राचं 5व्या श्लोकामध्ये सुरुवात तिथं पहिल्याच यामध्ये शचीपते शब्द आहे. काय नाही गीते भगवान कृष्णाने गीतेच्या 700 श्लोकात जे सांगितलं आहे, जे तत्वज्ञान मांडलेलं आहे, तेच तत्वज्ञान कथेच्या रूपाने दुर्गा सप्तशती आहे. माऊली ज्ञानश्रीमध्ये म्हणते, नीट लक्षात द्या, गीता है सप्तशती की गीता है सप्तशती, मंत्र पत्रिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंद लिसे. गीतेची तुलना त्याने दुर्गा सप्तशतीशी केलेली आहे, माऊलीने केलेली आहे. की गीता हे सप्तशती, गीतेचे पण 700 श्लोक आहेत. दुर्गा सप्तशतीमध्ये पण 700 श्लोक आहे, म्हणून सप्तशती 700 श्लोक. मग गीता पण काय आहे? ही गीता पण सप्तशती सारख्या नाही. गीताचे मंत्र काय आहे? हे गीताचे मंत्र प्रत्यक्ष भगवतीचेच रूप आहे. की मंत्र प्रतिपाद्य भगवती. आणि ही मंत्र प्रतिपाद्य म्हणजे या मंत्राने काय झालं? मोह महिषा मुक्ती. अर्जुनाचा आज जो मोह बसलेला होता, गीतेची फलश्रुती काय आहे? गीतेची फलश्रुती अर्जुनाच्या शब्दात सांगायची म्हणजे नष्टो मोहा श्रुतेर्लब्धा. माझा मोह नष्ट झाला. अर्जुन स्वतः म्हणतो माझा मोह नष्ट झाला. कसला मोह? गुंतलो होतो अर्जुन गुणे, गुंतलो होतो अर्जुन गुणे. मी स्वतःला अर्जुन समजून बसलो. तू आणि मी एक आहे फार विसरलो. मी स्वतःला अर्जुन समजलो म्हणून माझा एक परिवार झाला. माझा धर्मराज, आज दुर्धन शत्रू. हा भाऊ तो शत्रू कशामुळे आला? गुंतलो होतो अर्जुन गुणे. मी अर्जुन या शब्दामध्ये, अर्जुन या नावामध्ये, अर्जुन या गुणामध्ये मी स्वतःला अर्जुन समजून बसलो म्हणून हे सगळं जगाचा पसारा सुरू झाला. भोजराजाच्या नगरीमध्ये एक मोठा विद्वान ब्राह्मण राहत होता, अतिशय गरीब, पण स्वाभिमानी. कधीच भोजराजाच्या दरबारात गेला नाही. पण एक दिवशी अशी परिस्थिती घरात झाली की खायला काय नाही. बायकोची कचकच सुरू झाली. घरात काही नाही, काय खाऊ घालायचं उद्या. शेवटी याने विचार केला, भीक नाही माग. काय त्याच्या दुकानाचं आलं माहिती नाही, भीक नाही मागला, ते चोरी करायला झालं. आणि तो चोरी करण्यासाठी भोजराजाच्या दरबार बसला, राजमधून घुसला. काही वस्तू गोळा केल्या सोन्या चांदीच्या. आता पळणार, लक्षात आलं की कोणीतरी येत आहे राजमहलमध्ये. त्या भोजराजाच्या शयन कक्षामध्ये स्वतः भोजराज दिसला. हा घाबरून पलंगाखाली जाऊन झोपला. पलंगाखाली जाऊन झोपला. आता विचार पडला की भोजराजा झोपल्यावर मग हळूच बाहेर निघू, जे काही वस्तू चोरल्या आहेत ते घेऊन. त्या दिवशी भोजराजाला झोप येणार. भोजराजा सुद्धा कवी होता म्हणून त्याने कविता करायला सुरुवात केली. त्याने पहिली कविता लिहिली. संस्कृत येत नाही आधी सांगतो, विसरलो श्लोक. कोणी माहिती असेल सांगेल तुम्हाला. पहिला ओळ लिहिली की माझी पत्नी अतिशय सुंदर आणि पतिव्रता आहे. दुसरी ओळ लिहिली की माझा प्रधान, माझा सेनापती अतिशय पराक्रमी आणि माझ्याशी एकनिष्ठ आहे. तिसरी ओळ लिहिली संस्कृतमध्ये की माझ्या गोशाळा, अश्वशाळा भरलेली आहे. पण हे काही काव्य नाही हो, इथं फक्त वर्णन झालं. आता 4 ओळींचा श्लोक, चौथी ओळ सुचत नाहीये. आणि चौथी ओळ अशी सापडली पाहिजे, अशी रचली गेली पाहिजे की 3 ओळीच्या फक्त वर्णन आहे. हे वर्णन न राहता काव्य होऊन जाईल. चौथी ओळ भोजराजा सुचत नाही. हा कवी बापडा राहावला गेला नाही.
पटकन बोलला की डोळे मिटणार यातलं काही नाही, डोळे मिटणार यातलं काही नाही. रात्र खूप आनंद झाला. मग बोलणार बोललो कोण, पुढे काय झालं ते घेणं नाही. महत्वाची गोष्ट, गुंतलो होतो अर्जुन गुणे. तुम्ही स्वतःला काही म्हणता मी प्रोफेसर, मी डॉक्टर आहे, मी अमुक आहे तमुक आहे. झोपेमध्ये आठवतो झोपेमध्ये मी करोडपती आहे का रोडपती आहे, मी पुरुष आहे का स्त्री आहे, मी बाप आहे का मुलगा आहे, ते आठवतं? नुसते 2-4 6 तासाच्या झोपेमध्ये डोळे मिटल्यावर तुम्हाला आता काही तुमच्या समोर राहत नाही, तर कायमचे डोळे मिटल्यावर काय? संत त्यासाठी येतात तुम्हाला सांगायला की डोळे उघडा. नुसते 4 तासाच्या 6 तासाच्या झोपेमध्ये किंवा तासाभरच्या झोपेमध्ये आता काही तुम्हाला पत्नी कशी आहे, मुलगा कशी आहे, डोक्यात कर्ज आहे का, बँकेत पैसे, काही आठवत नाही. त्या झोपे जर काही आठवत नसेल तर त्या काळ झोपेमध्ये काय आठवणार? गुंतलो होतो अर्जुन गणेश. व हा अर्जुन कोण कुठून आला? रजगुणात्मक. आणि हा महिषासुर राक्षस. मोह महिषा मुक्ती माऊली म्हणते आहे. महिषासुर काय आहे? मोह आहे. तुमच्या सगळ्यामध्ये तुम्ही मोहाशिवाय तुमच्याकडे आहे काय दुसरं? तुम्ही कोणावर प्रेम करत नाही, मोह आहे. पुरुष म्हणून माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, खरंच आहे. ती दुसऱ्याची बोलताना दिसायची लोकांना ताप पडतो. अरे प्रेम असं तर बोलतोय ना, नाही, स्वामित्व आहे, मोह आहे, प्रेम नाही. कोणी प्रेम करत नाही. सगळं टेलरचं काम करतात, कटिंग करून फिटिंग करतात. मला तू अशी हवी आहे की तू मला असा हवा आहे. टेलरचं काम करतात, कटिंग करतात, फिटिंग करतात. प्रेम करण्याचा अर्थ कोणाही व्यक्तीला ॲज इट इज, जसा आहे तसा स्वीकारायची हिंमत पाहिजे. फार तो लोकांमध्ये असते. मोह आहे. हा महिषासूर मोहाच्या रूपात तुमच्यात बसलेला आहे आणि तो एका दिवसात नष्ट होत नाही. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, अजून देवी प्रगट झाली नाही. नुसतं देव असुर संग्राम देखील 100 वर्ष चालला. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे, देव आणि असुराचा संग्राम 100 वर्ष चालला. आता तुम्ही गणित मांडा. हा देव असुर संग्राम आहे आणि तो फार पाता रोज 1 तास चालतो. देवी यायची आहे 100 वर्ष. देवीची शरणागती. आम्ही अर्जुनाला खूप भाग्यवान समजतो. कशासाठी? एवढा अर्जुन भाग्यवान की भगवान कृष्णाला त्याचा सारथी म्हणून यावं लागलं. अर्जुनाच्या रथात भगवान कृष्ण सारथी म्हणून आलेला आहे. खरोखर भाग्यवान आहे. लागलं स्वतः अर्जुनाला. भगवान कृष्ण लढले नाही. पण तुम्हाला ते सिंह होता आलं आणि सिंह होऊन जर तुम्ही त्या भगवतीला आपल्या हृदयात धारण केलं तर लढायचं काम भगवती करणारे तुम्हाला लढावे लागणार नाही. लढा लागला अर्जुनाला, कृष्णा लढला नाही, फक्त सूत्र हातात ठेवली. सिंह हा देखील एक साधक आहे. खूप उच्च कोटीचा साधक आहे. सिंह होण्यासाठी काय करावं लागतं? तुम्ही कुत्रा आणि सिंह यातला फरक कधी लक्षात घेतला नसेल. समजा कुत्र्याला दगड मारला, तो कुत्रा काय करतो? तर दगडा मागे धावतो चावण्यासाठी. ज्याने दगड मारला, फेकला, त्याच्याकडे कुत्र्याचं लक्ष नसतं. कुत्र्याला तुम्ही दगड फिरकावला तर कुत्रा त्या दगडाचा मागे धावेल. आणि सिंहावर जर कोणी गोळी झाली तो सिंह त्या गोळीकडे लक्ष देणार नाही, तो शिकारावर उडी घेईल. सिंह बाण तलवार तिकडे तो पाहणार नाही. तो पाहिल की मला कोणी माझ्यावर आक्रमण केलं, तो सर त्याच्यावर आक्रमण करेल. म्हणजे काय? मुळाशी द्यायची जर तुमची हिंमत असेल, जीवनातला प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी द्यायची हिंमत असेल तर तुमची सिंह व्हायची तयारी आहे. सोपं नाही. आम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बरोबर शोधत बसतो. गीतावर खूप प्रवचन होतं माहिती आहे, पण कोणी हा विचार करत नाहीये की अर्जुनाने पहिल्या त्या जेवढे प्रश्न उपस्थित केले त्याचा एकाही प्रश्नाचे उत्तर कृष्णाने दिलेले नाहीये. संपूर्ण गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाचा एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही. पहिल्या त्या जेवढे प्रश्न आहेत त्यातलं. आणि तरी अर्जुन म्हणतो
नष्टो मोहासुते लब्धा. मग हा मोह कुठून उत्पन्न होतो? दुसरा अध्याय श्लोक आहे. या निशा सर्वभूतानां निशा. नीट लक्षात घेऊ. हा मोह रजोगुण आहे, हा मोह महिषासूर आहे. आणि आपल्याला जर मुळाशी जायचं असेल, त्या भगवतीला जर धारण करायचं असेल, सिंह व्हायची तयारी असेल, मुळाशी गेला पाहिजे. मग हा मोह कुठून आला? या निशा सर्वभूतानां. हा श्लोकाला तो 18 जरा श्लोक तुम्हाला जोडून बघा. नष्टो मोहा. निशा काय आहे? प्रवचनकार कीर्तनकाराचा एक मोठा आवडीचा शब्द आहे, अज्ञान. तुम्ही सगळे अज्ञानी आहेत, प्रवचनकार करणारा सोडून ना, कारण ते ज्ञानी आहेत म्हणून तुम्हाला प्रवचन करतात. अज्ञान म्हणजे काय? ज्ञानाचा अभाव अज्ञान नाही, ज्ञानाची अल्पता अज्ञान आहे. अभाव नाही, अज्ञान, अल्पज्ञान. समजा पूर्ण उजेड असेल, पूर्ण उजेड आहे, तिथं दोरी दोरी म्हणून दिसते आणि म्हणून सापाचं भय उत्पन्न होत नाही. दोरी आहे, उजेड आहे, एवढा प्रकाश आहे, दोरी दिसते. मग दोरी दिसल्यावर तुम्हाला सापाची आठवण याचं काही कारण नाहीये. ज्ञानी पुरुषाला हे सगळं जग वेगळं दिसतंय, दोरी दिसते. आहे पूर्ण अंधार असेल आणि त्या पूर्ण अंधारामध्ये दोरी पण दिसत नसेल तरी सापाचं भय उत्पन्न होणार नाही. कारण दोरी दिसली नाही. दोरी दिसेल तर कल्पना होईल की दोरी आहे का साप आहे. पूर्ण अंधारामध्ये दोरी पण दिसत नाही आणि म्हणून सापाचं भय पण उत्पन्न होत नाही. दोरीला सापाचं भय केव्हा उत्पन्न होतं? अर्धवट उजेड आणि अर्धवट अंधार. थोडा प्रकाश आहे, थोडा अंधार आहे, आणि त्या थोडा प्रकाशात थोड्या अंधारामध्ये ती दोरी सापासारखी दिसायला लागते. जे भय उत्पन्न होतं, हा मोह आहे, हे भय आहे. पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधकार नाही, हे अज्ञान आहे. पूर्ण प्रकाशामध्ये सगळं जग स्वरूप कळत आहे की जग काय आहे. पशु पक्षामध्ये पूर्ण अज्ञान आहे, पूर्ण अंधार आहे, त्यांना कसला भय नाहीये, कारण विचारच नाहीये. तुम्ही मध्ये आहात, अर्ध प्रकाश आहे, निशा. आणि निशामध्ये 2 गुण आहेत, भय उत्पन्न करायचं आणि भ्रम उत्पन्न करायचं. दिवसात तुम्हाला डबकं घाणेरडं दिसतं, आसपास कचरा पडलेला आहे, डबका आहे, घाणेरडं दिसतं. ते जे डबकं चंद्रप्रकाशात मोहक वाटतं, हा भ्रम. बघा अनुभव, दुसऱ्याच्या उजेडामध्ये तुम्हाला घाण दिसतं किंवा अस्वच्छता दिसते, ते चंद्रप्रकाशात मोहक वाटतं, हा भ्रम. ही चांगली जर उखाळी तर काय बघायला जाणारी. एखाद्या खूप रूप असं विश्वसुंदरीची खूप प्रशंसा होईल, तिच्या शरीरातून जे थुंकली तिकडे ती देखील बघणारी, तुम्हाला बघ असं वाटणार नाही. ते आतच होतं, नाकातून निघणारा शेंबूड तो आतच होता. बघायचं वाटेल, किळस वाटेल, कुठून आलं ते? आतच होतं. म्हणजे सगळे जे सुंदर दिसत आहे, कोणा दिसतंय सुंदर? या चांबडीला ढाकलेल्या म्हणून, हा भ्रम आहे, हे अज्ञान आहे. तुमचे जर घड्याळ आहेत, आम्ही विचारलं की घड्याळ कोणाचं? माझं घड्याळ. मग माझं घड्याळ म्हणतात तर तुम्हाला कळतं की मी घड्याळ नाही, घड्याळ माझं आहे. हा मोबाईल कोणाचा? माझा मोबाईल. म्हणजे तुम्ही मोबाईल नाही, मोबाईल तुमचा आहे. प्रत्येक वस्तूच्या बाबतीत तुम्हाला एवढं ज्ञान आहे, हे माझं घर आहे, मी घर नाही. तुम्ही कधी डॉक्टरांकडे जाऊन म्हणालात कधी की डॉक्टर मी दुखतो आहे? तुम्ही जर तसं म्हणाला तर डॉक्टरला किक करणार आणि तुम्हाला किक करणार की काय सांगतोय. मी तुम्ही डॉक्टर काय सांगणार? डॉक्टर माझ्या पोटात दुखतो आहे. आणि ज्यावेळी तुम्ही माझ्या पोटात दुखत आहे असं म्हणतात, त्यावेळी तुम्हाला हे भान आहे की मी पोट नाही. ज्यावेळी तुम्ही असं म्हणाल की माझ्या पायात कळ येत आहे, मी पाय नाही, पाय माझा. हे झालं त्या की मी पाय नाही, पाय माझा. पण डॉक्टर झाले गॅगरीन झाले, पाय कापावा लागेल तर मी लंगडा. आणि तू लंगडा कसा झाला? मग तू जर पाय नव्हता मग लंगडा कसा झाला? हा पुन्हा भ्रम उत्पन्न झाला. मग तुमची नेहमी स्थिती कधी ज्ञानाकडे कधी अज्ञानाकडे, इकडे तिकडे होत असतात.
डोळ्यात ते झालं, डॉक्टर मला डोळ्यात काहीतरी होत आहे आणि मग दृष्टी गेली तर मी आंधळा झालो. तो डोळा नव्हता, मग आंधळा तू कसं काय झाला? पुन्हा भान विसरला. हे पदोपदी तुमचं जे भान विसरणं आहे, त्या निषेधामुळे, त्या मोहामुळे, त्या भ्रमामुळे ते सतत जागृत राहण्यासाठी रात्रंदिनामा विठ्ठलाचा प्रसंग आहे. सतत जागृत राहतो, सतत प्रत्येक क्षणी. आमच्या यामध्ये दुःशासनाची कथा सगळ्यांना माहिती आहे. द्रौपदीचे वस्त्रहरण केलं. तुमच्या शब्दात असतील नसतील शब्दकोशामध्ये त्या सगळ्या शिव्या दुःशासनाला तुम्ही देऊन मोकळे व्हाल. माफ करा, थोड्याच्या शिव्या स्वतःसाठी राखून ठेवा. दुसऱ्या अध्यायामध्ये महिषासुराने आक्रमण केलेलं आहे, इंद्रयुद्ध हारलेलं आहे आणि पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे की महिषासुराने काय केलं? इंद्र, अग्नी, वरुण, चंद्र, यम या सगळ्यांचे अधिकार आपल्याकडे घेतले. सूर्येंद्र, अग्नी, निंदा, यमचा, वरुणचा सगळ्यांचे अधिकार, सूर्याचा, इंद्राचा कथेत दिलेला आहे. श्लोकाच्या अर्थात दिलेला आहे की महिषासुराने आक्रमण करून इंद्राचा, वरुणाचा, चंद्राचा, सूर्याचा सगळ्यांचा अधिकार आपल्याकडे घेतला. मग त्याला सगळ्यांना अधिकार वंचित केलं. हा झाला सप्तश्लोकीचा श्लोक. आपल्याला साधनेच्या दृष्टीने याचे रस शोधायचे असेल तर आमच्या धर्मग्रंथामध्ये दिलेलं आहे प्रत्येक इंद्रियाची एक देवता आहे. प्रत्येक इंद्रियाची एक देवता आहे. उदाहरणार्थ, हे डोळे पाहण्याचे काम केव्हा करू शकतील? प्रकाशात. प्रकाश नसेल डोळ्यात काही दिसणार नाही. म्हणजे पाहण्याचा संबंध प्रकाशाशी आहे आणि म्हणून या डोळ्यांवर अधिकार सूर्याचा आहे. जोपर्यंत या डोळ्यांवर सूर्याचा अधिकार आहे तोपर्यंत ह्या डोळ्याने तुम्हाला रामायण किंवा गीता वाचायचे वाटेल. या डोळ्याने मंदिरात जाऊन भगवंताचे दर्शन करावंसं वाटेल. ह्या डोळ्याने तुम्हाला संतांचं दर्शन करावंसं वाटेल. जोपर्यंत सूर्याचा अधिकार या डोळ्यांवर आहे. आणि ज्यावेळी महिषासुराच्या आक्रमणाने हे डोळ्यांचा अधिकार सूर्याकडनं महिषासूर घेतो त्यावेळी तुमच्या त्या डोळ्यामध्ये तो महिषासूर दुःशासनाच्या रूपात येऊन बसतो. द्रौपदीचं वस्त्रहरण एकदाच केलं दुःशासनाने, एकदाच, आणि अजून आम्ही त्याला शिव्या देतो आहोत. तुम्ही टीव्हीवर रोज वस्त्रहरण करता आहात, रोज पाहता आहात. लाज वाटते किती सुद्धा? तुमच्या डोळ्यात दुःशासन बसलेला नसता टीव्ही सगळे बंद झाले असते. सिनेमाच्या हिरो हिरोईन काय आहे त्यांच्यावर कपडे मिटक्यावरून पाहत असताना का पाहत वाटतं? डोळ्यांवर अधिकार महिषासुराचा झालेला आहे. डोळ्यामध्ये दुःशासन येऊन बसलेला आहे. त्याने ते एकदाच वस्त्रहरण केलेलं आहे. रावणाने फक्त एकदाच अपहरण केलं सीताचं, एकदाच. का करू शकला? राजा होता, बाहूमध्ये बल होतं, बाहूत बल होतं, राजा होता, तो अपहरण करू शकला. तुमचा बाहूत बल नाही, तुमच्या शक्ती नाही, सामर्थ्य नाही. स्वतःला प्रामाणिकपणे विचारा की म्हणून मी किती वेळा अपहरण केलेलं आहे. लाज वाटत उत्तर द्यायला. हमें स्वतःला सध्या समजतो. आमचं पुस्तकालय बघत बसानंतर तुमच्या सद्यस्थितीची कसोटी करण्यासाठी स्वतःला प्रश्न गरजेने विचारत बसा, उत्तर शोधा. आम्हाला सांगायची गरज नाही, दुसऱ्याही कोणाला सांगायची गरज नाही. एक छानसा प्रश्न सांगून ठेवतो, विचार करून ठेवा. समजा ईश्वराने तुम्हाला अदृश्य व्हायची शक्ती दिली की तू काही केलं तर कोणाला कळणार नाही, कोणाला दिसणार नाही. अशी शक्ती तुम्हाला मिळाली तर तुम्ही काय काय करू शकाल, काय काय करू इच्छितात याची मनात माझा यादी करून बघा आणि मग विचार की मी किती सज्जन आहे. बायकोने 10 लाखाचा हार मागितला, म्हणजे 10 लाख रुपये नाही, 2 लाख रुपये नाही, पण बायकोची इच्छा पुरी करायची, ज्वेलरीच्या दुकानातून उचलून आणता येईल.
मला कळणार आहे का अदृश्य होता येतं ना. विचार करा, स्वतःला प्रामाणिकपणे विचारा की ईश्वराने मला जर अदृश्य व्हायची शक्ती दिली, तुम्ही माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या धर्मासाठी मी काय करू शकेन? नाही. मी काय करू शकाल? तुमच्या मनातल्या सगळ्या वासना उसळून येतील. तुम्ही काही करू शकत नाही का? समाजाचा दबाव आहे. एक कर्मकांडी ब्राह्मण आहे, लोक नमस्कार कर, महाराज सत्याने कथा आहे, या चांगला आहे, महाराज चांगला आहे, खूप चांगला आहे, व्यवस्थित करतो. महाराजाला दारू प्यायची इच्छा होते आहे, पण हिंमत नाही, कारण लोक काय म्हणते. त्याच्या अदृश्य होता आलं तर मासे खायची इच्छा होते. एक जैन आहे, मी शाकाहारी नाही, आम्ही जैन हे करणारे. अदृश्य होता आलं तर विचारा स्वतःला काय करा. हे रात्रंदिवस चालत राहणार. कधी तुम्ही संतांच्या सहवासात आलात? कधी गीता वाचलीच? मनामध्ये चक्र आहेत की नाही हे वाईट आहे, हे आपण असं केलं पाहिजे. पुन्हा महिषासुर आक्रमण करेल, कारण हे आक्रमण रोजचा रोज होत राहणार आहे. कारण तुम्हाला रोज भोजन घ्यायचं आहे. भोजन घेता की रजोगुण उत्पन्न होणार आहे. रजोगुण उत्पन्न झाला तर काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव, आणि तो उत्पन्न झाला हे महिषासुरचं आक्रमण आहे. आणि आमचे सगळे इंद्रियाचं कोणत्या देवतेचं काय काम आहे आणि त्या महिषासुरचं आक्रमण म्हणजे काय हे आपण उद्या पाहू. 8 वाजले आहेत. काही कटू बोलला असेल कृपया क्षमस्व. हरि ओम तत्सत. हॅलो. पूजनीय स्वामीजींचे आणि आपल्या सर्वांचे आजच्या पुरते आभार मानतो. उद्या 6:30ला परत आपण या कार्यक्रमाला या अपेक्षा जास्त आणखी पूजनीय स्वामीजींनी लिहिलेल्या पुस्तकांचा स्टॉल बाहेर आपण लावलेला आहे. ज्यांना ती पुस्तकं हवी असतील ते तिथून विकत घेऊ शकतात. Hare